ज्यांना नावं द्यायची असतील त्यांनी तिथे नावं द्यावी. सावलीमध्ये या मांडवामध्ये बसा. त्या बाजूला खोट्या तिथे पाठीमागे आल्यास बरोबर होईल. तिथे गर्दी करू नका. पाठीमागे जाण्याची कृपा करा. प्रकल्प ऑफिसच्या लोकांना त्यांनी या लोकांना पाठीमागे त्या बाजूला उभं करावं. प्रकल्प ऑफिसच्या नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांनी आपल्या एक कसरती दाखवायची सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 6 कसरती या दाखवल्या. नुकताच त्यांनी 3 थर लावले. खाली 2 थर पुरुषांचे, त्यावर युवतींचा आणि अतिशय सुंदर अशी त्यांनी सलामी याला दिलेली आहे. डान्स नृत्यामध्ये पुरुष आणि स्त्री जोडी जोडीने हात घालून आपले विविध प्रकार सादर करीत असतात.
पारंपरिक पद्धतीची ढोलकी आणि त्याचा वाजंत्री बरोबर असलेल्या दोन पिपाण्यासारखे त्या पिपाण्यांना ते गुजरातीमध्ये पहाड्या समजतात. त्यांच्या सुरावटीवर आणि त्या ढोलकीच्या थापेवर हे आपले पदन्यास बदलत असतात. त्यांनी आता 2 गट केलेले आहेत. 6 लोकांचे 2 गट आणि सुंदर असा नृत्य प्रकार ते आपल्या पुढे सादर करीत आहेत. हे काही कुठल्या शाळेत शिकलेले नाही. आपली जी पारंपरिक कला आहे त्याची जोपासना त्यांनी केलेली आहे. आता त्यांनी 2 गट केले. 3 पुरुष 3 स्त्रिया असे गट करून त्यांनी 2 थर लावलेले आहेत. अतिशय सुंदर असे पिवळ्या पोशाखामध्ये गोल गिरक्या करणारे एक गट बसलेला आणि उभा राहिलेला. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं सादरीकरण चाललेलं आहे. आपण विविध टाइम शो पाहतो पण ते पाहणारी यातून फरक आहे. अतिशय सुंदर समान शरीराची करून त्यांनी गोल गोल गिरक्या घेऊन एक नृत्य प्रकार सादर केला. त्यांच्या हातामध्ये असलेले लाल गुलाबी रंगाचे रुमाल या कार्यक्रमाची लज्जत वाढवत आहे. अतिशय ऊर्जापूर्ण त्यांचे पदन्यास आहे, ठेका आहे, सुमधुर अशा पिपाण्या वाजत आहेत आणि लोक भावी विभोर होऊन एकाग्रतेने पाहत आहेत. व्यासपीठावर आदिवासी सेवा गंगाधर म्हात्रेजी बसलेले आहेत. ते सुद्धा आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत आणि मुद्दाम थांबून या कला प्रकारांचा ते आस्वाद घेत आहेत. एक स्टेप बदलताना त्यांना मध्ये कुठलीही अडचणी येत नाही. हे कलाकार अतिशय कसलेले मुलभे असे कलाकार आहेत. परंतु देश विदेशामध्ये आपला शो करतात. एका युवकाच्या खांद्यावर युवती राहिलेली आहे आणि ते अभिवादन करीत आहेत आणि मधोमध त्यांनी एक सुंदर गिरकी घेऊन आपल्याला अभिवादन केलेलं आहे. शरीराचा समतोल साधणं, अतिशय चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवणं हे त्यांनी अगदी खूप मेहनतीने साध्य केलेलं आहे. टवड्या मारल्या अशा सहज आणि निरया मारल्या की त्यांच्या टायमिंगमध्ये काही चूक होत नाही. अतिशय सुंदर असं सादरीकरण. त्याच्यात वेग आहे, आवेग आहे, आपल्या कलेवरची निष्ठा आहे आणि आपल्या आदिवासी संस्कृतीचा अपरंपार असा अभिमान आहे. इतका मोठा जवळजवळ 1000चा मॉब, 1000 एका वेळेला संख्या असलेले रसिकगण त्यांच्या या कलेचा आस्वाद घेत आहेत आणि शेकड्यांनी कॅमेरे क्लिक होत आहेत. हल्ली कॅमेरा ही ठेवण्याची वस्तू नाही. सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि कॅमेरामध्ये हे सगळी दृश्य ते भरून घेत आहेत. कारण ते घरी जाऊन आपल्या कुटुंबियांना, आपल्या शेजार पाजाऱ्यांना हे दाखवणार आणि आपल्या कला महोत्सवाची विशेष प्रसिद्धी होणार. खाली युवक त्यांच्या खांद्यावर युवक अशा बसून आणि ते झिगझॅग अशी वळणं घेत, गोलाकार वळणं घेत आणि सुंदर असा नृत्य प्रकार आपल्या पुढे सादर करीत आहेत. त्यांच्या हातामध्ये असलेले लाल गुलाबी रुमाल या कार्यक्रमाची आणखी लज्जत वाढवत आहे. पिवळा रंग जो त्यांनी परिवेश केलेला आहे, अतिशय सुंदर असे शोभायमान हे दिसतं. समोर आलेल्या या मुलाने रथ करण्यासाठी ज्या पद्धतीने उडी मारून आणि कैची घेतली ते खरोखर पाहण्यासारखं आहे. त्याच्यावर ही विराजमान झालेली आहे अंबा माता. त्यांच्या ग्रुपचं नाव आहे अंबिकेश्वर युवक आणि ही अंबा माता
घेऊया.